चला मंडळी, सकाळची सुरुवात करूया आपण. गुड मॉर्निंग, सुप्रभात मंडळी. नमो पार्वतीपते, हर हर महादेव. चला निघालो आम्ही अलिबागला. चाललेलं कारण आहे लग्नाचं, पण माऊला पण फिरवायचे. सो माझा आजचा सोलो राईड आहे आणि सोलो राईडचा माझा पार्टनर आहे शमिका. तर चला निघालो घरातून. सकाळचे वाजले 8:45. बघूया अलिबागला किती वाजेपर्यंत पोहोचतो आणि मग माऊला कसे राईड करतो, कसे फिरवतो ते तुम्ही नक्कीच व्हिडिओ मध्ये बघाल. चला बाय. आपल्याला समुद्र कुठे भेटतो? समुद्र आपल्याला भेटेल अलिबागला बेटा. अलिबागला? तू मजा करशील ना अलिबागला? हा काय चला मंडळी, आपल्या इथून अलिबाग किती पडतो. आता झालेले 53,885 किलोमीटर. रिटर्न येईपर्यंत किती किलोमीटर होतं एकदा बघूया आपण. पहिला गॅस भरून घेऊया. गॅस कमी आहे याच्यामध्ये, सो फुल करून घेऊया आणि मगच पुढे निघूया. आणि माऊला लागलेली भूक. माऊ काय खाणार? वडापाव. वडापाव, वडापाव हा वडापाव. मम्मीला नको काय? कसं काय जायचं आपल्याला? कसं जायचं? अरे वा माझा बच्चू, वा 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 वा. चला आता आम्ही उसटणे रोडला लागलोय. तलजा MIDC मधून जाणार आहे कळंबोलीला. कळंबोलीवरून मग रत्नागिरी रोड. कळंबोली ब्रिजच्या खाली पोहोचलो आम्ही आणि इथून पुरण रोड वरून टर्न मारतो. इकडे आतमध्ये जात नाही कारण इकडे ट्रॅफिक लागते. सो हा रूट पकडूया. हा उरणवाला रूट आहे. न्यू एअरपोर्ट. राईटला गेलो तर JNPT उरण आणि लेफ्टला आपल्याला जायचं पुन्हा गोवा मार्गे. अशा रोडला बाईक चालवायची मजाच वेगळी ना. आणि हा सगळ्यात आवडता श्रीमानचा रोड आहे. कारण ह्या रोडवरून तो सुसाट निघतो. बऱ्याचशा व्हिडिओ बघितलेला आपण त्याच्या. काल घेतले क्रॉप्स. पप्पानी घेतलाय क्रॉप्स. चला क्रॉप्स घेतलेले आहेत आणि आज त्याचा उद्घाटन आहे. पहिला आपण नाश्ता करूया काहीतरी. मावला पण भूक लागलेली आणि मला पण भूक लागली. आता आपण पोहोचलो पनवेलला. टर्न मारलेला आहे आपण आता अलिबाग कडे. रायगड किल्ला 122, मुरुड 107, काशी 87, अलिबाग 58 आणि आपल्याला जायचं 58 किलोमीटर. चला पुढे कुठेतरी नाश्ता करूया. मस्त नाश्ता करायला या. तुला काय पाहिजे?
डोसा इडली मेंदोड सांगितलं त्याला आणि महा मिसळ. चला या मिसळ खायला. चला बोनट उघडला होता. वायफरमध्ये पाणी कमी होतं. ॲक्च्युली पाणीच नव्हतं वायफरमध्ये. सो वायफरमध्ये पाणी भरून घेतलेलं आहे. समोरच बघा ना अर्नाळा अभयारण्य. खूपच मोठं अभयारण्य आहे अर्नाळ्याचं. ते समोर दिसतंय. काशीत 42, अलिबाग चौपाटी 13 किलोमीटर आहे. अलिबाग चौपाटी 13 किलोमीटर. चला 13 किलोमीटर अंतर राहिलेले आपल्याला. आता आपल्या जवळपास एवढंच अलिबागचं जे जंगल राहिलेलं आहे तेवढंच जंगल खूप मोठं आहे आपल्याकडे आता सध्या. कारण आता जंगल राहिलेले नाही आहेत. सगळेच ठिकाणी झाडतोड कटिंग वगैरे होते. पात्रदेवी मंदिर. ते लग्नात पोहोचायला 3 किलोमीटर राहिलेलं आहे आणि लवकरच आपण लग्नात पोहोचू. तिथे लग्नामध्ये भेटू वगैरे सगळ्यांना. चैतन्यदा वगैरे आहेत. परत नातेवाईक त्यांना भेटू आणि आपण तिथून पुढे समुद्रावरती जाऊ. मावाला जरा खेळू आणि मग निघू. चला लग्नात आम्ही निघालोय. कसं काम ना बुट काढून पडलो हातात घेऊन आणि आता निघालोय अलिबागला जायला ना. चला मावाला थोडी चौपाटी फिरून आणतो. पण पाऊस भरपूर आहे. फिरायला काय भेटणार नाही तरी दाखवतो फक्त हिला बाहेरून. चला मेन रोडला आलोय आणि आता इथून मारूया राईट. आपण राईट मारून सरळ अलिबाग चौपाटीकडे जायला रस्ता आहे. सो पाऊस तर पडतोच आहे. माऊला फक्त दाखवून आणूया चौपाटी ना बू. फक्त बघू. हा ठीक आहे. कुठे चौपाटीत? चौपाटीवरती जाऊया ना. फक्त भिजूया नाही ना. भिजू नको ना. पाऊस पडतो ना जाम. राजा शिव छत्रपती शिवाजी महाराज की जय. सुंदर दृश्य. पाण्यात भिजायला लागेल म्हणून मावासाठी छत्री पण घेतली आपण. येडा मोडा येडा. फायनली आम्ही पोहोचलो अलिबागला. कुठे कुठे हे बघा थंडावला एकदम. पाऊस चालू आहे भरपूर जोराचा. त्यामुळे पर्यटक जास्त नाहीत. आणि समोर आपला किल्ला आहे. पाण्यामध्ये किल्ला आहे. आम्ही चाललोय छत्री घेऊन. बोलते थंडी लागणार नाही. घोडे पण आहे. अलिबाग असं लिहिलेलं आहे.
थांब ना तिकडे. ये इकडे. सोनू तिकडे नको जायला ना. दादा मी साथ में आओगे. चला फिरा फिरा. चला पाण्यात. तो दादा पडला.
चल चल, पाऊस वाढतो, चल पाणी वाढलं बघ किती. चल लवकर. भाऊ पाणी वाढलं, चल मी चाललो घरी. मी चाललोय बघ. चला फायनली आंघोळ वगैरे करून झालेलं आहे आणि आम्ही आता निघतोय घराच्याकडनं. माऊची झाली इकडे तयारी आणि आता आम्ही निघालोय. हिरवळगार नुसार रोड झालेला आहे. बाहेर साई सहारा रेस्टॉरंटला थांबलो होतो आणि कपडे वगैरे चेंज केले. हॉटेल खूप छान आहे ते आणि कपडे चेंज करून आता आम्ही निघालोय रिटर्न. बघा माकडांसाठी बनवलंय, माकड वरती चालतोय. हा एक रस्ता तिथं माकड आहे. कर्नाळा अभयारण्य खूप मोठं अभयारण्य आहे आणि आता मी परतीच्या प्रवासाला आहे. पनवेलमध्ये पोहोचेन साधारण 10 मिनिटात आणि आत्ताचे वाजले 4:43. माऊला लागलेली भूक. माऊ काय पाहिजे? येडा पाव. हा येडा पाव काय? वडापाव काय? येडा पाव. इंडियन बर्गर. चला हा फायनली आपण रिटर्न लोढामध्ये आलोय. लोढामध्ये पोहोचलोय आणि इथून आता आपल्याला बाहेर पडायचं आहे. बाहेर पडणार आपण हेडुसन वरून. मानपाड्यामध्ये कसं निघायचं, शॉर्टकट रस्ता. त्या शॉर्टकट रस्त्यामधून निघणार कारण घारिवलीवरून मानपाड्यापर्यंत ट्रॅफिक असते. सो आपण तुम्हाला शॉर्टकट रस्ता दाखवतो. बघ इकडनं यू टर्न मारायचा आहे. हा लोढाचा ऑफिस आहे. इकडनं येताना तुम्ही घारिवलीवरून येता. घारिवलीवरून आल्यानंतर हा लोढाचा ऑफिस लागतो आणि ऑफिसच्या बाजूने हा रस्ता जातोय आणि हा रस्ता निघतो मानपाड्यावरती. पुन्हा एकदा टाइमलेस चेक करा.
टाइम लेफ्ट चेक केला असेल तुम्हाला तर समजेल किती शॉर्टकट आहे हा. आणि टाइम वाचतो. आणि आता पोहोचलोय मी मानपाड्यावरती, साई वर्ल्डच्या इथे. बघा साई वर्ल्ड पॅराडाईजच्या इथे निघालाय आणि इथून हा मानपाड्याला जाणार रोज. आलो मानपाड्याला, इथून संदप.